हे बघ मीर, तू बोलला नाही सर आम्हाला कसं कळणार की नक्की काय झालंय? हा, तुझ्या मनात काही भीती असेल तर काढून टाक आणि माझ्याशी मोकळेपणाने बोल. हे बघ, मला तर हे मुलीचं प्रकरण वाटते. कोण आहे ती मुलगी? आणि मग मुलगी नाही तर काही ड्रग्स वगैरे? नाही हो साहेब. अहो, तुम्हाला माहित नाहीये साहेब. कसं असते, मुलांना सगळं इझिली मिळालं ना की पुढे जाऊन त्यांना नशा करावीशी वाटते. आईबापांना माहितीही नसते आणि एकदा का ड्रग्सचा नाद लागला की माणसाचा स्वतःवरचा ताबा जातोच. सर, सगळे तुमचे अंदाज चुकतायत. मी आत्महत्येचा प्रयत्न केलाच नाही. हा, म्हणजे मी स्कार्फ बांधत होतो. स्कार्फ बांधता बांधता त्याची गाठ नीट बसली नाही, चुकीची बसली, त्यामुळे फास बसला मला. सर याला कोणीच रिस्पॉन्सिबल नाहीये. मला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा मी बेशुद्ध होतो, त्यामुळे मला कोणाला काही सांगता नाही आलं. सर, कोणाला उल्लू बनवतोयस रे? हा, आम्हाला काय दुसरे काम धंदे नाही म्हणून इकडे आलोय का? काय पोरखेळ लावलाय? सरळ सरळ खोटं सांगतोयस तू. खूप दुनिया बघितली आहे मी. काय ते खरं खरं सांग आणि मोकळा हो. आय एम सॉरी इन्स्पेक्टर साहेब, पण हे बघा, आम्ही कुठेही लिहून दिलेलं नाहीये की त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय. हा, ठीक आहे ठीक आहे. मिहीर, आत्महत्या करणं गुन्हा आहे, लक्षात ठेव. पुन्हा असला प्रकार केलास तर जेलमध्ये टाकेन तुला. आत्ता समज देऊन सोडून देतोय तुझ्या वडिलाकडे बघून. पुन्हा असला गुन्हा केलास ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. बाबा प्लीज प्लीज, मला लेक्चर नकोय. मला एकटं राहायचंय. प्लीज लीव मी अलोन. प्लीज. काय झालं आज सर? गॉड, मिहीरनी मधुराचं नाव नाही घेतलं. म्हणजे आमच्या तसं काही मनात नव्हतं, पण मिहीर जसा वागलाय त्यामुळे भरोसा नव्हता वाटत तो काय बोलेल पोलिसांसमोर. थँक गॉड तो वेडवाकडं काही बोलला नाही. सर, खरंच वाटलं नव्हतं मिहीर असं काय करेल. तो बरा आहे ना आता? हो. मग मी भेटू का सर त्याला? नाही म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी तो सुखरूप आहे की नाही बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार, म्हणून प्लीज. हो, हरकत नाही. म्हणजे ज्या अर्थी त्यानं पोलिसांना काही वेडवाकडं सांगितलेलं नाही त्या अर्थी मे बी त्याला त्याची चूक कळली आहे. आणखीन एक, तो नॉर्मल होईपर्यंत आपण नेहमीसारखंच वागूया त्याच्याशी. म्हणजे त्याला जरा थोडा वेळ मिळेल. आय होप यू अंडरस्टँड. हो, डोंट वरी सर. मधुरा खूप घाबरली आहे. मला काळजी वाटते तिची. रिलॅक्स, सगळं ठीक होईल. मिहीर, अरे काय करून घेतलंस हे? आपलं भांडण झालं म्हणून एवढा रागवलंस? खूप घाबरले होते मिहीर, मी खरंच घाबरले होते. म्हणजे आपल्या एखाद्या क्लोज फ्रेंडचं असं काही झालंय म्हणल्यावर. आर यू ओके? फ्रेंडशिप? हा, फ्रेंडशिप? कसली फ्रेंडशिप ग? हे बघे,
मी तुला माझी फ्रेंड म्हणून कधी बघितलंच नाहीये. मी तुझ्यावर आतापर्यंत फक्त प्रेम केलं, फक्त प्रेम. मला नकोय का तुझी फ्रेंडशिप? मला तुझं प्रेम हवंय. मला तुझा क्लोज फ्रेंड म्हणून राहायचं नाही. हा, एक तो इस साइड नाही तो उस साइड जाऊन आलो मी म्हणून उठलो. आता वर हात लावून आलो ना मी. आता मी तुझं प्रेम मिळवणार. बऱ्या बोलानं हो म्हटलीस तर ठीक आहे, नाहीतर मला माझं प्रेम मिळवावंच लागेल. मामाचा फोन. काय करू? हा मामा. हॅलो मीरा. अगं मिहीर कसा आहे? नाही काय झालं तिकडे? बरा आहे ना तो? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. तिथे काय परिस्थिती आहे ती मला सांग. हो हो मामा, मिहीरच्या जीवाचा धोका टळलाय आता. शांत हो. चला परमेश्वर पावला रे देवा, तूच धावून आलास. आता जीवात जीव आलाय माझ्या. आहे ना तू व्यवस्थित? हो अगदी व्यवस्थित आहे मामा. आम्ही निघूच थोड्या वेळात. नाही तुम्ही कसं येणार आहात? रात्रीची वेळ आहे म्हणून विचारलं. अरे आदित्य आहे ना सोबत. हो विसरलोच मी. आदित्य आहे ना का, म्हणजे मी निश्चिंत झालो. सांभाळून या. आणि मधुरा कशी आहे? तिला सांभाळून आणणार आहे. घाबरली असेल बिचारी. हो रे, जरा घाबरलीच आहे ते. पण तू नको काळजी करूस, आम्ही आणतो तिला सांभाळून. बर बर, नीट या तुम्ही. हा नीट या. नशीब म्हणायचं रे बाबा. सद्गुरू. कसलं नशीब? हे सगळं त्या मधुरामुळे झालंय. चांगलं स्वतःच्या पायाने चालत आलेला एवढा चांगला मुलगा दिला नकार. किती जीव लावतो तो पोरगा तिला. तिच्यासाठी जीव द्यायला निघाला होता तो. आता तरी करून टाक म्हणावं लग्न त्याच्याशी. कमलाक्षी देवी, आपले वायफळ सल्ले बंद कराल का जरा? मी वायफळ सल्ले देते? हो तुझ. मी वायफळ? खरंच मी बोलतच नाही ना काही. म्हणजे मग माझ्यावर यायलाच नको ना. बरं. एक मिनिट. आता हा वाद नको. मला हे सहन होत नाहीये. कळत नाहीये मी काय बोलतोय ते. मधुरा, समजतंय का तुला? हो ना? काय बघतेस का माझ्याकडे? निघ ना आता. ए निघ ना. प्लीज. नाही निघणार तू? नाही निघणार? नाही जायचंय? चला निघ. निघ. गेट लॉस्ट प्लीज. मधुरा, तू चल बघू. चल इथं बस बघू. बस बस. काय होतंय? तू इतकी थरथरतेस का? तू खूप व्हायलेंट वागला माझ्याशी ते. तू शांत हो बघू. तू थंडी वाजते का? हा, एक मिनिट. मी खूप मनापासून बोलायचा प्रयत्न केला पण तो ऐकच ना. मधुरा प्लीज प्लीज शांत हो. अजिबात घाबरू नकोस. मला वाटतं त्याला त्याच्या घरच्यांसोबत राहू दे. आता तो आपल्यापैकी कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नसणार आहे. आणि रागाच्या भरात त्याने स्वतःच्या जीवाचं पुन्हा काही बरं वाईट करून घ्यायचा प्रयत्न केला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. आपण घरी जाऊया. मामा वाट बघत असतील. हो आपल्याला जायला हवं. आणि मुख्य म्हणजे त्याच्या जीवाचा धोका टळलाय आता. तू नको टेन्शन घेऊस. आणि आपण इथे थांबलो ना तर उगाच त्याच्या घरच्यांनाही जरा ऑकवर्ड वाटेल. आपण निघूया. मला इतकी भीती वाटते. तो इतका विचित्र वागला ना माझ्याशी. मला वाटतं तो इथे येईल मला मारायला. शांत हो. प्लीज घाबरू नकोस. आणि का घाबरतेस? आम्ही आहोत ना सगळे. शांत हो. जाऊयात आपण. मीरा, सरांशी बोलूया. चल.
आम्हाला वाटतं आम्ही निघायला हवं आता. चालेल, मिहीर पण ओके आहे आता. तुम्ही निघालात तरी चालेल. थँक्यू सो मच, तुम्ही आलात लगेच धावत पळत. सर प्लीज थँक्यू म्हणू नका. मिहीर आमचा मित्र आहे. काळजी घ्या. मनीषा काकू, आम्ही येतो आता. तुम्हाला काहीही लागलं तर प्लीज फोन करून कळवा. सर निघतो आम्ही. सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. सर 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 प्लीज हात जोडू नका. मिहीरची काळजी घ्या. निघतो. तेव्हा यायला हवे होते ना. आता तर ट्रॅफिकचा काही प्रश्नच नाहीये. परत काही उलटलं नसेल ना मिहीरच्या तब्येतीचं? अरे शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. ओरडताय कशाला? घडतं असं बऱ्याचदा. एक मिनिट, सांग. मी मीराला फोन लावतो. एक मिनिट आनंदा. अगं बाई, काय झालं? हिला काय झालं? अरे मधुरा? मधुराला काय झालंय? मिहीर बरा आहे ना? हो, मिहीर बरा आहे, पण त्याचं वागणं काही बदललं नाही. म्हणजे मधुरा, मधुरा काय होतंय? सावकाश सावकाश. अगं बाई, हळू हळू. सावकाश. सावकाश. हा. बापरे, हिला तर ताप आलाय. काय? मीरा, मी थर्मामीटर आणते. अगं बाई ग. किती आहे? बापरे, 102. बापरे, डॉक्टरला बोलावं लागणार. काय ग हे? त्या मिहीरचं तसं, तुझं असं, कशी मुलं रे दादा? कमू, सांगते म्हणजे. मधुरा, काळजी करू नकोस बाळा. सगळं ठीक होईल. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. तू तू कसलाही विचार करू नकोस. मी मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते कपाळावर. ताप लवकर उतरेल. आलेच. मधुरा, जे काय घडलं त्याचं टेन्शन घेऊ नकोस तू. आम्ही तुझ्या बाजूने आहोतच ना. कोणीही तुला दोष देणार नाही. आराम कर. पण आमची मधुरा अशी अंथरुणात पडलेली आम्हाला आवडणार नाही. हसरी, खेळणारी, थट्टा मस्करी करणारी हवी. काय? मामा, अजिबात काळजी करू नका. शॉकमुळे आलेला ताप आहे, हा उतरेल सकाळपर्यंत. हो 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 हो. जा दादा जा. जा तू आराम कर. मावशी, तुम्ही सुद्धा आराम करा आणि जाताना काकांना घेऊन जा. काही लागलं तर आवाज देतो. हा.
मामा खरंच तुम्ही आराम करा. मी आहे ना मीरा बरोबर मधुरापाशी. काही लागलं तर तुम्हाला आवाज देऊ ना. हो मामा, खरंच जाऊन आराम कर. तू काही खाल्लेस का, की दूध देऊ गरम करून? नाही नाही, माधवरावाने बळे बळे जेवायला घातलंय मला. खाल्लंय मी. खूप थकायला झालंय. आराम करतो. काळजी घे राजा. चला. झोपली का मधुरा? हा, झोपली. तो आहे ना आदित्य काळजी घ्यायला. आदित्य आहे म्हणूनच काळजी नाहीये कुठली. आगीतून निघून फुपाटात पडणं म्हणतात ना, ते हे. काय बोलताय आपण? काही संबंध आहे का? मग तो मुलगा चालला होता वर हिच्यामुळे, त्याचं टळलं. आता हिनं ताप काढला. तुझं डोकं सरळ चालत नाही का ग कधी? डोळे होते ना, पाहिलंच ना ती पोरगी तापानं फणफणली तिथं. दिसत नव्हतं? आणि सारखं हिच्यामुळे असं म्हणू नको. तिला जर नसेल करायचं लग्न तर नाहीच म्हणणार ना ती. हे जबरदस्ती आहे का? अहो रागवतो कशाला? आणि हिनं नाही म्हटल्यामुळे हे घडलेलं नाहीये. त्या मुलाचं मन कमकुवत होतं म्हणून हे सगळं घडलेलं आहे. काही सांगू नका, सगळे एका माळेचे मणी आहेत. आता तो आदित्य बसला त्या मधुराच्या उशाशी. काय तर म्हणे मी काळजी घेतो. अरे आम्ही आहोत ना काळजी घ्यायला. मला नाही आवडलं त्याचं वागणं. घर कोंबडा मेला की त्याच्या मनात काहीतरी आहे. कमलाक्षी देवी, मधुरा आणि तो एकाच ऑफिस मध्ये काम करतात की नाही? म्हणून बरोबरीच्या आहेत ना दोघे? तेव्हा आपुलकी नावाची एक गोष्ट असते आम्हा मानवांमध्ये. आणि हवं तर मी पण जाऊ शकतो तिथे. थोबाड फोडी ना अथर्वा. पुढे पुढे करायचं नाही आणि आगाऊपणा करायचा नाही. त्या आदित्यसारखा सांगून ठेवते तुला मी. सगळ्यांना मीच समजावून सांगायचं का?